गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर काल आपण चलनवाढ हा टॉपिक पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपण काल वेगवेगळे निर्देशांक पाहिले. त्याचबरोबर चलनवाढीचे प्रकार, त्याच्यानंतर चलनवाढीसंबंधी वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. इन्फ्लेशन, डिफ्लेशन, डिसइन्फ्लेशन, स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, अशा विविध संकल्पनांचा आपण अभ्यास केला. चला, तर आज आपल्याला महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो इथं खाली दिलेला आहे बघा, इन्फ्लेशन गॅप. आयोगाने याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला, इन्फ्लेशन गॅप. मग आता इन्फ्लेशन गॅप त्याचा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? इट इज अ गॅप बिटवीन अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर अँड अवेलेबल आउटपुट, इतकं लक्षात ठेवायचं. आणि इन्फ्लेशन गॅप ही कन्सेप्ट आहे ती कोणत्या इकॉनॉमिस्टनं दिली? तर जॉन केन्स, म्हणजे केन्स या अर्थतज्ज्ञांनी इन्फ्लेशन गॅप नावाची कन्सेप्ट दिलेली आहे बघा. आणि काय लक्षात ठेवणार आहे? इट इज अ गॅप बिटवीन अँटिसिपेटेड एक्सपेंडिचर अँड अवेलेबल आउटपुट. काही गोष्टी आपल्याला आपण जसं आधी बघितले इंग्लिशमधून लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा त्याच्यानंतर अजून काय दिले बघा त्याच्यामध्ये, इट रेफर्स टू पॉझिटिव्ह डिफरन्स बिटवीन रिअल जी डी पी अँड पोटेन्शियल जी डी पी. म्हणजे रिअल जी डी पी आणि पोटेन्शियल जी डी पी याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इन्फ्लेशन गॅप. ओके, चला आता नेक्स्ट पेजवर बघूया. आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट, आता आयोगाचा ह्या टॉपिकवर क्वेश्चन असतो. हा टॉपिक आहे चलनवाढीची कारणं. आता चलनवाढीच्या कारणांचा विचार केला तर दोन प्रकारची कारणं आहेत त्याच्यासाठी. एक आहे खर्च दाबजन्य, म्हणजे त्याला कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. आणि दुसरं आहे मागणी ताणजन्य, म्हणजे डिमांड पूल इन्फ्लेशन. आता आपण आयोगाचं आता कायम प्रश्न जर बघितला तर आपल्याला ते रिझन्स माहीत असणं आवश्यक आहे. चला, मग आता पहिल्यांदा आपण काय करूया, खर्च दाबजन्य चलनवाढ. ओके, आता ह्या खर्च दाबजन्य चलनवाढाला अजून काय म्हणलं जातं आहे? आता बघा, खर्च का वाढणार आहे? तर हा सप्लाय साईडचं कारण आहे असं पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे काय? पुरवठाजन्य कारण आहे. ओके, खर्च दाबजन्य कशा आहेत? पुरवठा आपल्याला कमी होणार आहे. आता पुरवठा का कमी होऊ शकतो आहे? जर आपण बघा वस्तूंची आणि सेवांची वेगवेगळी आपली काय असते, एक चेन असते. त्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठा साखळीमध्ये जर काही खंड पडला तर काय होऊ शकते? तर आपल्याला पुरवठा जर कमी पडला तर मग त्याची किंमत वाढणार आहे. म्हणजे खर्च दाबजन्य चलनवाढ. म्हणजे एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं आहे? पिन पॉईंट, खर्च दाबजन्य चलनवाढ ही कोणत्या बाजूची आहे? तर सप्लाय साईडची चलनवाढीची कारणं आहेत. आता कशामुळं आपल्याला पुरवठा कमी पडू शकतो किंवा सप्लाय कमी पडू शकतो? जर समजा आता पहिलं कारण आहे बघा, नॅचरल कॅलॅमिटी, म्हणजे नैसर्गिक संकट. आता नैसर्गिक संकट आल्यामुळं काय होणार आहे? आपलं जे पीक आहे, उत्पन्न आहे, त्याचं काय तर नुकसान होणार आहे. त्यामुळे आपल्याला कच्चाच माल मिळाला नाही तर त्याच्यापासून उत्पादन पण मिळणार नाही आणि आपल्याला पुरवठा कुठं तर मग काय कमी होणार आहे. त्यामुळे पहिलं कारण काय लक्षात ठेवायचं? नैसर्गिक संकट. सेकंडली काय लक्षात ठेवायचं आहे? अपुऱ्या पायाभूत सुविधा. बघा, रस्ते किंवा वाहतुकीची जर योग्य सोय नसेल तर आपल्याला काय होणार आहे? जर पुरवठा करताना पुरवठा साखळीमध्ये कुठं तर तूट निर्माण होणार आहे. बघा, पहिलं कारण काय बघितलं? नैसर्गिक संकट. दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे? अपुऱ्या पायाभूत सुविधा. तिसरं कारण बघा, अपुरी औद्योगिक वाढ. जर बघा कच्चा माल आहे परंतु त्या कच्च्या मालाचं उत्पादनामध्ये किंवा आपल्या वस्तूमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला उद्योगधंद्यांची गरज आहे. जर आपल्या भागामध्ये जर अपुरा औद्योगिक असतील किंवा जुन्या तंत्रज्ञानाचे जे उद्योग असतील तर तेवढ्या कच्च्या मालाचं आपण रूपांतर करू शकणार नाही उत्पादनामध्ये. त्यामुळे अपुरी औद्योगिक वाढ ही एक कारण असू शकते. फोर्थ वन आहे बघा, उत्पादनातील घट. म्हणजे उत्पादनच कमी झालं तर पुरवठा आपल्याला करता येणार नाही. पाचवं कारण आहे औद्योगिक कलह. त्याच्यानंतर बघा पुढलं कारण आहे निर्यात वाढली तर पुरवठा आपल्याला कमी होणार आहे. आणि सातवं कारण आहे सट्टेबाजी किंवा साठेबाजी. ओके, बघा एक्झामसाठी काय लक्षात ठेवणार आहे? खर्च दाबजन्य चलनवाढ ही कोणत्या बाजूची आहे? सप्लाय साईड. ओके, आता कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. बघा, नैसर्गिक संकट आलं तर पुरवठा कमी होणार आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधा असतील तरी आपल्याला पुरवठा कमी होणार आहे. अपुरी औद्योगिक वाढ असेल, उत्पादनात घट झालं, औद्योगिक कलह झाला,
निर्यात वाढली, सट्टेबाजी आणि साठेबाजी यांमुळं काय होऊ शकते, खर्च दाबजन्य चलनवाढ. आता PYQचा जर विचार केला तर आपल्याला काय करतात, खालील कोणत्या प्रकारची कारणे आहेत हे आपल्याला विचारलेलं असतं. मग आता पुढलं आपल्याला अजून काय माहीत पाहिजे, मागणी ताणजन्य चलनवाढ. आता मागणी का वाढते बघा, लोकांच्या हातामध्ये जेव्हा पैसा वाढतो, लोकांच्या हातात पैसा वाढला तर लोकांचा खर्च वाढणार. मग लोक काय करणार, वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करणार आणि वस्तूची मागणी जर वाढली तर काय होणार आहे, किमती वाढणार आहेत आणि किंमत वाढली ह्यालाच आपण काय म्हणतो, चलनवाढ. त्यामुळं मागणी ताणजन्य चलनवाढ ही कोणत्या साईडची आहे, तर डिमांडिंग आहे. म्हणजे काय, मागणी ताणजन्य कारण आहे बघा, डिमांड साईडचे. खर्च दाबजन्य म्हटलं तर सप्लाय साईड आणि मागणी ताणजन्य म्हटलं तर डिमांड साईड आहे बघा. आता डिमांड का वाढणार आहे बघा, खाजगी खर्चात वाढ. आता लोकांचं उत्पन्न जर वाढलं तर काय होणार आहे, लोक खर्च करणार. लोकांच्याकडे पैसा वाढला की लोक खर्च करतात, सेविंग त्यांचं कमी होणार, त्यामुळे मागणी वाढत्या आणि त्यामुळे कुठेतरी किमती चढतात किंवा तीव्र होतात. त्याच्यानंतर बघा, शासकीय खर्च वाढला. म्हणजे आपल्या सरकारनं वेगवेगळ्या योजना असतील याच्या माध्यमातून लोकांच्या हातामध्ये पैसा दिला तर काय होणार आहे, लोक पैसा आला की तो खर्च करतात, त्यामुळे वस्तूची किंमत पण वाढणार, मागणी वाढणार, किंमत वाढणार. तुटीचा अर्थ भरणा. आता तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, आता हे कारण तेवढं लक्षात ठेवा. आपण पुढे एक टॉपिक बघायचं आहे, सार्वजनिक वित्त. त्याच्यामध्ये आपण तूट म्हणजे काय, तुटीचे प्रकार ह्याचा सखोलमध्ये अभ्यास करूया. आत्ता तुम्ही काय लक्षात ठेवा की तुटीचा अर्थ भरणा हे मागणी ताणजन्य कारण आहे, ओके, चलनवाढीचं. पुढं आता पतनिर्मिती. आता पतनिर्मिती वाढली तर काय होणार आहे, लोकांना पैसा अवेलेबल होणार इझिली आणि लोक खर्च करणार, मागणी वाढणार वस्तूची आणि इन टर्न आपलं किंमत पण वाढणार. काळा पैसा बघा, इकॉनॉमीमध्ये जो ब्लॅक मनी आहे त्याच्यामुळं पण काय होणार आहे, तर मागणी वाढणार आहे आणि चलनवाढ होणार आहे. परकीय गुंतवणूक झाली तरी पण काय होतं आहे, चलनवाढ होते, मागणी ताणजन्य. निर्यात वाढली आणि लोकसंख्या वाढ ही कारण आहेत. आता निर्यात जर बघितलं तर दोन्ही बाजूचं कारण आहे बघा. म्हणजे निर्यातीमुळं खर्च पण वाढतो आणि मागणी ताणजन्य पण कारण आहे चलनवाढीचं. समजतंय का? एक्झामसाठी आपल्याला टायटल्स लक्षात पाहिजेत. बघा, पहिल्यापासून एकदा रिव्हिजन करूया, व्हेरी इम्पॉर्टंट भाग आहे. आयोगाचा एक क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. बघा, मागणी ताणजन्य पहिलं कारण काय आहे बघा, डिमांड साईडचं आहे, ओके. खाजगी खर्च वाढला, शासकीय खर्च वाढला, तुटीचा अर्थ भरणा झाला, पतनिर्मिती झाली, काळा पैसा वाढला, परकीय गुंतवणूक, त्याचबरोबर निर्यात असेल, लोकसंख्या वाढ, ह्यामुळे काय होणार आहे, तर मागणी ताणजन्य चलनवाढ हीच कारणं आहेत. आता पुढे काय बघा, एंजल्स नियम. आता एंजल्स नियम काय सांगतो बघा, जसं जसं उत्पन्न वाढत जाईल तसं प्राथमिक वस्तूंवरील खर्चाची टक्केवारी कमी होत जाते, ओके. इतकंच लक्षात ठेवा, जसं आपलं उत्पन्न वाढणार आहे त्या उत्पन्नाच्या कंपॅरिझनमध्ये, तुलनेत आपण प्राथमिक वस्तूंवर करणारा खर्चाची टक्केवारी कमी होत जाते, ओके. चला पुढं. आता जीपेन गुड्स म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे बघा. जीपेन गुड्स म्हणजे काय बघा, नॉर्मली काय होतं, वस्तू महाग झाल्यावर त्याची मागणी कमी होते, परंतु काही वस्तू अशा असतात महाग झाल्या तरी त्यांची मागणी वाढते, याला जीपेन वस्तू असं म्हणायचं. बघा, सामान्य परिस्थितीत काय होतं, एखादी वस्तू महाग झाली तर त्याची मागणी कमी होणार आहे, परंतु जीपेन वस्तू अशा वस्तू असतात ज्यांची किंमत जरी वाढली तरी पण त्यांची मागणी पण वाढते, ओके. परंतु ह्या कशा असतात, नॉर्मली सगळ्या वस्तू जीपेन वस्तू दुय्यम वस्तू असतात, त्यामुळे त्या थोड्या वेळासाठीच काय असतात, महाग असतात, ओके. लक्षात ठेवा. आता चलनवाढीचे परिणाम अर्थव्यवस्थेवर काय होतात ते बघूया आपण. खूप इम्पॉर्टंट भाग आहे. चला बघा, आता बघा अर्थव्यवस्थेवर परिणाम काय होतो, चलनवाढ झाली त्यामुळं काय होते, कर वसुलीत वाढ होते. त्याच्यानंतर काय होते बघा, व्याजदर, पैशाचा पुरवठा स्थिर राहिल्यास व्याजदर वाढतात, ओके, चलनवाढ झाल्यानंतर. कुटुंबावस्थेवर काय परिणाम होतो बघा, चलनवाढीमुळे बॉन्डधारकांना तोटा होतो. आता जे रेडमध्ये दिलं आहे तितकंच लक्षात ठेवायचं, सगळं वाचत बसायचं नाही, ओके. आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे. वी डोंट वॉन्ट टू, म्हणजे आपल्याला PhD करायची नाही ह्या विषयामध्ये. जे परीक्षेची गरज आहे तितकं आपण घ्यायचं, तेवढंच रिवाईज करायचं आणि पुढं जायचं, ओके. बघा, चलनवाढीमुळे बॉन्डधारकांना काय होतो, तोटा होतो, इतकं लक्षात ठेवायचं, ओके. आता पगारदार आणि पेन्शनर व्यक्ती असतात. अजून एक काय लक्षात ठेवा, चलनवाढ झाली तर बघा
कुणाला फायदा होतो बघा, ऋणको आणि धनको असतो बघा. ओके, त्यामुळं चलनवाढीचा ऋणकोला काय होतो, फायदा होतो आणि धनकोला तोटा होतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे जो पैसे देणार असतो त्याला चलनवाढीचा तोटा होतो, पैसा घेणाऱ्याला फायदा होतो. ऋणकोला चलनवाढीचा फायदा आणि धनकोला चलनवाढीचा तोटा होतो, इतकं लक्षात ठेवायचं. ओके, आता पेन्शनर वगैरे ह्या लोकांचं कसं होतं, चलनवाढ होते त्या प्रमाणात त्यांचं पगार वगैरे काय वाढत पण नाही ना, पेन्शन वाढत नाही, त्यामुळे त्यांना तोटाच होतो पेन्शनधारकांना. का तर पेन्शनही ठरलेली असते, चलनवाढीप्रमाणे ती काय वाढत नाही. ओके, असंघटित कामगारांना फटकाच बसतो. संघटित कामगारांना फायदा होतो का, तर संघटित कामगार कसं संघटित असतात, त्यामुळे ते चलनवाढ झाली तर मग पगार वाढवण्यासाठी एकत्रित येऊन लढू शकतात आणि पगारवाढ करून घेऊ शकतात. परंतु असंघटित असल्यामुळे त्या लोकांना तोटाच होतो. ओके, जे स्वयंरोजगारीत आहेत म्हणजे सेल्फ एम्प्लॉयड, त्यांना काय होतं तर शून्य असतो त्यांच्यावर चलनवाढीचा परिणाम. इतकं लक्षात ठेवायचं. जे मी आत्ता आपण डिस्कस केलं तितकंच लक्षात ठेवायचं. बघा, पहिल्यापासून एकदा बघूया आपण. होपफुली तुम्ही बुक समोर ठेवत असाल आणि बुकमधून रिवाईज करायचं. ओके, आणि त्याच्यामध्ये टिक केलं तरी इट्स गुड. आता बघा, चलनवाढ झाली तर कर वसूल वाढणार. ओके, त्याच्यानंतर आता अजून काय लक्षात ठेवायचं बघा, ऋणकोला चलनवाढीचा फायदा, धनकोला चलनवाढीचा तोटा होणार आहे. ओके, पेन्शनर लोकांना तोटा होणार आहे. त्याच्यानंतर संघटित क्षेत्रातील कामगाराला फायदा, असंघटित क्षेत्रातील मजुरांना तोटा, स्वयंरोजगारीत व्यक्तीला शून्य परिणाम होणार आहे चलनवाढीचा. ओके, चला आता चलनवाढ आणि चलनघट याच्यावरील उपाय हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. बघा, चलनवाढीवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडं 2 उपाय आहेत. पहिला उपाय काय आहे, चलनविषयक उपाय, आणि दुसरा उपाय काय आहे बघा, त्याला राजकोषीय उपाय म्हटलं जाते. पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, चलनवाढीवर उपाय 2 आहेत किंवा चलनघटीवर म्हणजे कंट्रोल करण्यासाठी. एक आहे चलनविषयक उपाय आणि दुसरे आहेत राजकोषीय उपाय. आता चलनविषयक उपाय हे भारताच्या रिझर्व्ह बँकेकडून काय केले जातात, अंमलात आणले जातात. तर राजकोषीय उपाय भारत सरकार किंवा सरकार शासनाद्वारे ते उपायांची अंमलबजावणी केली जाते. आता आपण चलनवाढ कंट्रोलमध्ये आणण्यासाठी RBI म्हणजे चलनविषयक काय काय गोष्टी करू शकते बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, आता चलनवाढ झाली म्हणजे किंमत वाढल्या, त्यामुळे RBI काय काढणार की महाग पैशाचं धोरण पहिल्यांदा चालू करणार. त्याला काय म्हटलं आहे बघा, डिअर मनी पॉलिसी किंवा कॉन्ट्रॅक्शनरी मनी पॉलिसी असं म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे ती पैसा कमी करायचा आहे लोकांच्या हातातील. मग लोकांच्या हातातील पैसा जर आपण कमी केला तर लोकांची मागणी कमी होणार. लोकांकडून वस्तूची मागणी कमी झाली तर ॲटोमॅटिकली त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे. त्यामुळं RBIचा उद्देश काय असणार आहे तर ॲज मच पॉसिबल आपण काय करायचं आहे तर लोकांच्या हातातील पैसा आपल्याला कमी करायचा आहे. ओके, मग त्यासाठी काय करणार, CRR असेल. आता CRR म्हणजे काय ते आपण RBI टॉपिकमध्ये बघायचं आहे. आत्ता फक्त लक्षात काय ठेवायचं, CRR असेल, SLR असेल, बँक रेट असेल, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, ह्या गोष्टी वाढवल्या जातात. आता ह्या सर्व CRR, SLR, बँक रेट म्हणजे काय हे आपण RBI टॉपिकमध्ये बघू. आत्ता फक्त काय लक्षात ठेवायचं, चलनवाढीचा उपाय म्हणून RBI काय करणार आहे, प्रत्येक रेट वाढवणार आहे. रेट वाढवलं तर काय होणार बघा, लोकांना कर्ज महाग होणार. लोकांना कर्ज महाग झाली तर लोक काय करणार, बँकेतून कर्ज कमी प्रमाणात घेणार. कर्ज कमी घेतलं तर पैसा लोकांच्याकडे कमी उपलब्ध होणार. पैसा कमी झाला लोकांच्याकडला तर मग मागणी कमी झाली. मागणी कमी झाली तर ॲटोमॅटिकली त्या वस्तूची किंमत कमी झाली. ओके, चला आता नेक्स्ट. आता राजकोषीय उपाय असतात ते शासनाद्वारे हे केले जातात. मग काय केलं जातं आहे बघा, त्याला अजून काय म्हटलं जातं आहे बघा, शासनाने उत्पन्न वाढले आणि खर्च कमी झाला तर किमती आटोक्यात येतील. त्यामुळे मग काय करतं बघा, आपल्याला काय करायचं आहे, लोकांच्याकडला पैसा कमी करायचा आहे. तर मग शासन काय करणार, जास्त कर गोळा करणार, अधिकचा कर गोळा करणार. हे असं किंवा अजून काय करणार, वेगळे अनुदान किंवा सबसिडी देत असतं त्या सबसिडीमध्ये कपात करणार. काय करायचं आहे आपल्याला की लोकांच्या हातातला पैसा कमी करायचा आहे. त्यासाठी मग शासन काय करणार, राजकोषीय उपाय म्हणून
टॅक्स वाढवणार आणि सेकंडली काय करणार तर ज्या सबसिडी आहेत, अनुदाने आहेत त्या कमी करणार, म्हणजे लोकांच्या हातातील पैसा कमी होणार. आणि थेट उपायांमध्ये काय करू शकतात बघा, मिनिमम प्रोक्युरमेंट जाहीर करायची, ड्युअल प्राईस म्हणजे गरिबांना वेगळी किंमत, श्रीमंतांना वेगळी किंमत, किंवा काही वस्तूंसाठी लायसन्सचं धोरण लागू करू शकतात. इतकं लक्षात ठेवा. आता चलन घटीवर पण बघा, आता राजकोषीय आणि चलनविषयक उपाय दोन्ही आहेत. मग आता चलन घट झाल्या म्हणजे वस्तूच्या किमती फारच कमी झाल्यात. बघा, अर्थव्यवस्था जर उत्तम चालवायची असेल तर वस्तूची किंमत खूप पण वाढली नाही पाहिजे आणि खूप कमी पण झाली नाही पाहिजे. एक सेंटर म्हणजे मिनिमम मिडियम लेवलची किंमत पाहिजे, म्हणजे एक मध्य पाहिजे. ओके, असं म्हणलं जातं आहे की आपल्याला चांगली अर्थव्यवस्था चालवायची असेल तर कुठं चलनवाढीची जी आपली व्हॅल्यू आहे, चलनवाढ ही 3 ते 10% मध्ये पाहिजे, म्हणजे पळणारी चलनवाढ पाहिजे. ती अर्थव्यवस्थेसाठी पोषक असते असं म्हणलं जाते. बघा, मग चलन घट झाले तर मग चलनविषयक उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लोकांच्या हातात पैसा वाढवायचा आहे. मग काय करायचे, सर्व रेट कमी करायचे आणि लोकांना प्रेरित करायचे की कर्ज घ्या, म्हणजे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR, SLR ह्या सगळ्या गोष्टी कमी करणार, जेणेकरून लोकांच्या हातामध्ये पैसा वाढेल. पैसा वाढला तर मागणी वाढणार, मागणी वाढली तर किंमत वाढणार. समजते का? आणि फिस्कल उपाय म्हणजे राजकोषीय उपायामध्ये गव्हर्नमेंट काय करणार, शासन लोकांच्या हातात पैसा वाढवायचा आहे, कर कमी करायचा, सबसिडीज वाढवायच्या, अशा गोष्टी केल्या जातात. समजते का? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, सेचा एक लॉ आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, इतका शब्द लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवणार, सेचा नियम काय आहे, सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड. ओके, आता ह्या पेजवरला आपल्याला काय लक्षात ठेवायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपण काय केला, चलनवाढ हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ओके, थँक्यू, कीप वॉचिंग. जर तुम्हाला चॅनेलवरला जर कंटेंट जर युजफुल वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.